बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे। वर्षा, आपण आज बुलेटिनमध्ये दाखवणार आहोत पेपरच्या बातम्या। सकाळची वेळ झालेली आहे आणि आपले प्रेक्षक जे पेपर दररोज वाचत असतात पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। तर आज आपण बघूयात जे आघाडीचे वर्तमानपत्र आहेत त्यांच्या हेडलाईन नेमक्या काय आहेत। सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन काय आहे ते आपण बघणार आहोत। निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला आहे आणि तीच हेडलाईन आजची लोकसत्ताची आहे। आज कामकाजाची वेळ समाप्त होण्यापूर्वी सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेत। त्याचवेळी निवडणूक आयोगाने 15 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर ही माहिती जाहीर करावी असे आदेशही न्यायालयाने दिलेले आहेत। वर्षा, कालच याविषयीचा निर्णय न्यायालयाने दिलेला होता आणि त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ती ही बातमी आहे। निवडणूक रोख्यांचा तपशील आजच द्या असं निवडणूक या ठिकाणी सांगितलेलं आहे एसबीआयला। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाला हा एक मोठा धक्का मानला जातोय। स्टेट बँकेने मुदतवाढीची मागणी केलेली होती 6 मार्च पर्यंत। खरं तर याविषयीचे सर्व डिटेल्स देण्यास सांगितलेले होते निवडणूक आयोगाला, पण तसं शक्य नाही असं एसबीआय कडून सांगण्यात आलेलं होतं। इलेक्ट्रल बॉन्डची जी माहिती आहे ती आम्हाला एवढ्या कमी काळामध्ये निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करणं शक्य नाही, त्याचा तपशील जमवणं शक्य नाही असं एसबीआयने म्हटलं होतं आणि त्यासाठी 30 जून पर्यंतची मुदतवाढ मागितलेली होती, पण ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली आहे आणि त्याचबरोबर 24 तासांच्या आतमध्ये हा तपशील निवडणूक आयोगाला द्या असं सांगितलेलं आहे आणि 15 मार्च पर्यंत निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर हा तपशील प्रसिद्ध करावा असेही आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। अगदीच यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्र टाइम्समध्ये नेमकी कोणती ठळक बातमी देण्यात आली आहे। ही खरं तर बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे, कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या फोर्ट येथील इमारतीची अवस्था ही चांगली नाहीये आणि त्याच अनुषंगाने ही बातमी छापण्यात आली आहे। त्यामुळे आता न्यायाधीश आणि कर्मचारी वर्गाला देखील मोठा धोका निर्माण होतोय। तर अशा परिस्थितीत आता बांद्रेतील नव्या संकुलाच्या उभारणीसाठी जमीन देण्यासंदर्भात चालढकल का होती असा सवाल उपस्थित करत यावेळेस उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला फटकारल्याचं पाहायला मिळतंय। फोर्ट येथील ब्रिटिशांच्या काळातील जवळपास 1.5 शतक जुनी असलेली इमारत अपुरी पडू लागली आहे। त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या विस्तारित संकुलासाठी बांद्रे या ठिकाणी जमीन देण्यासंदर्भात 6 महिन्यात अंतिम निर्णय घ्यावा असं स्पष्ट आदेशच उच्च न्यायालयाने दिले होते। तरी देखील राज्य सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं बोललं जातंय आणि तसं असल्यानं तर तसं निदर्शनास आणणारी ही एक अवमान याचिका उच्च न्यायालयातील वकील अहमद अब्दी यांनी ॲडव्होकेट एकनाथ ढोगरे यांच्याकडे दिल्याची माहिती कळतेय। फरा निश्चितच जमिनीबाबत चालढकल का अशी हेडलाईन आहे महाराष्ट्र टाइम्सची आणि यानंतर पुढे सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। वर्षा, निवडणूक जुमला नागरिकत्व सुधारणा कायदा लागू अशी ही हेडलाईन आहे। काल सीएए लागू करण्यात आला आहे केंद्र सरकारकडून, त्याविषयीची ही हेडलाईन। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने निवडणूक जुमल्याची चाल खेळलेली आहे। देशामध्ये नागरिकत्व सुधारणा अर्थात सीएए कायदा लागू करण्याचा वटहुकूम भाजप सरकारने अचानक जारी केलाय। मध्यरात्रीपासूनच हा कायदा लागू झाला आहे। या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या मुस्लिमेतर स्थलांतरितांना हिंदुस्थानचं नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झालाय। मुख्य म्हणजे 2019 मध्ये हा कायदा संमत झाल्यानंतर देशातील विविध राज्यातून तीव्र विरोध झाला, त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी लांबलेली होती। पण आता निवडणूक जुमला म्हणून निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच हा कायदा लागू करण्यात आला आहे अशी ही सामनाची हेडलाईन आहे। फरा, यानंतर आपण पाहूयात गुजरात समाचारमध्ये नेमकी कोणती बातमी छापण्यात आली आहे। खरं तर यामध्ये देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण चीनी दादागिरीच्या वेळी स्वदेशी अग्नी 5 ची यशस्वी अशी चाचणी करण्यात आली आहे। अग्नी 5 आणि रिसेल फॉर मिशन दिव्यास्त्राची यशस्वी पूर्ण केल्याबद्दल यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय। तर पमिशन दिव्यास्त्रासाठी आमचा डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचा अभिमान असल्याचं देखील यावेळेस मोदींनी म्हटलंय। तर स्वदेशात तयार करण्यात आलेली मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रिएंट्री व्हेइकल या तंत्रज्ञानासह विकसित करण्यात आल्याचं यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे म्हटल्याचं कळतंय। निश्चितच वर्षा, पुढची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। टाइम्स ऑफ इंडियाची आजची हेडलाईन आहे, साईबाबांबद्दल समर्थक निर्णय घेणार नाही अशी ही हेडलाईन आहे। कथित नक्षल समर्थक दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक साईबाबा यांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान देणारी राज्य सरकारची याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। हा राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेत मोठा धक्का म्हणता येईल।
या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयानं देखील स्थगितीस नकार दिला होता, हे विशेष. यानंतर सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दहशतवादी कारवाया प्रकरणातील आरोपी कथित नक्षलवादी प्राध्यापक गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ GN साईबाबा यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केलेली आहे. आणि त्या विरोधामध्ये जेव्हा याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका आता राज्य सरकारची फेटाळण्यात आली आहे. साईबाबांबद्दल समर्थक निर्णय घेणार नसल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि तीच ही हेडलाईन आहे आजची टाइम्स ऑफ इंडियाची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.